धुळे जिल्ह्यातील मैंदळे गाव. रात्रीची शांतता. गावातील बहुतेक लोक झोपलेले होते. पण एका छोट्याशा घरात काहीतरी भयंकर घडणार होतं याची कल्पना सुद्धा कोणालाच नव्हती. वय 65. जिजाबाई खैरनार पाटील घराच्या अंगणामध्ये बसून आपल्या मुलाची वाट पाहत होत्या. रात्रीचे जवळपास 1:30 वाजले होते. गावात पूर्ण शांतता होती. फक्त कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आणि दूरवरून येणाऱ्या वाहनांचा मंद आवाज तो ऐकू येत होता. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती, कारण त्यांचा मुलगा प्रदीप उर्फ दगडू अजून काही घरी परतला नव्हता. गावात रिक्षा चालवणारा प्रदीप गेल्या काही महिन्यांपासून खूप बदलला होता. तो सतत चिडचिड करायचा, दारू प्यायचा आणि एकाच गोष्टीवरून घरात भांडण करत बसायचा. माझं लग्न का होत नाही? त्याला वाटायचं त्याच्या आईमुळेच त्याचं लग्न जमत नाही. अनेक वेळा जिजाबाईंनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनात संशय आणि राग इतका वाढतच गेला. त्या रात्री अचानक घराबाहेर रिक्षाचा आवाज थांबला आणि काही सेकंदांनी प्रदीप डगमगत घरात शिरला. तो पूर्णपणे दारूच्या नशेमध्ये होता. घरात येताच त्याने आईवर ओरडायला सुरुवात केली. तूच माझं आयुष्य खराब केलं आहेस, तूच माझं लग्न होऊ देत नाहीस. त्याचा आवाज इतका मोठा होता की शेजाऱ्यांना सुद्धा जाग आली. सुरुवातीला जिजाबाईंनी शांतपणे त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही मिनिटांमध्ये वाद एकदम टोकाला गेला. अचानक प्रदीप घरात गेला आणि एका डब्यातील ज्वलनशील द्रव घेऊन आला. जिजाबाईंना काही समजण्याआधीच त्याने तो त्यांच्या अंगावर ओतला आणि काही सेकंदात सगळं काही एकदम शांत झालं. आणि मग अचानक आग भडकली. जिजाबाईंच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर एकदम हादरून गेला. त्या मदतीसाठी ओरडत होत्या, स्वतःला वाचवण्याचा त्या प्रयत्न करत होत्या, पण आगीने काही क्षणामध्ये त्यांना ओढून घेतलं होतं. शेजारी धावत बाहेर आले जेव्हा त्यांना फक्त जळणाऱ्या महिलेचा आकृती दिसत होती. काही लोकांनी पाणी टाकून आग विझवली, तर काहींनी प्रदीपला पकडण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण तो घाबरून इकडे तिकडे फिरत होता. गावामध्ये काही मिनिटांमध्ये गोंधळ उडाला. गंभीर भाजलेल्या अवस्थेमध्ये जिजाबाईंना रुग्णालयात नेण्यात आलं. सुरुवातीला हा अपघात असल्याचं सांगितलं जात होतं, पण डॉक्टरांना जखमांचा प्रकार एकदम संशयास्पद वाटला आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस रुग्णालयामध्ये पोहोचले तेव्हा जिजाबाई एकदम वेदनेमध्ये होत्या, पण शुद्धीत होत्या. त्यांनी थरथरत्या आवाजात सांगितलं, माझ्या मुलाने मला जाळलं. हे शब्द ऐकून पोलीस सुद्धा हादरले. त्याच्यानंतर लगेच प्रदीपला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीमध्ये असं समोर आलं की तो अनेक दिवस मानसिक तणावात होता आणि दारूच्या नशेत आईवर सतत तो राग काढत होता. गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की जिजाबाई या अत्यंत शांत आणि साध्या स्वभावाच्या होत्या. त्यांनी आयुष्यभर मुलासाठी खूप कष्ट केले होते. शेवटी ज्याच्यासाठी जागल्या त्याच मुलाने त्यांचा जीव घेतला. काही तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर जिजाबाई रुग्णालयात मृत्यू झाला. जिजाबाईंचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आणि मैंदळे गावावर एकदम शोककळा पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली. सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करू लागले. अनेकांनी हा फक्त खून नसून नात्याचा अंत असल्याचं म्हटलं. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. ज्वलनशील पदार्थाचा डब्बा जप्त केला आणि आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. चौकशी दरम्यान प्रदीप कधी शांत बसत होता, तर कधी स्वतःशीच तो बोलत होता. गावातील लोक आज सुद्धा त्या रात्रीच्या किंकाळ्या विसरू शकलेले नाहीत. मैंदळे गावात आजही लोक त्या घराकडे पाहून थरपाक उडतो असं सांगतात. एका आईने आपल्या मुलासाठी आयुष्यभर काबळ कष्ट केले आणि शेवटी त्याच मुलाच्या हातून तिचा मृत्यू झाला. ही घटना फक्त धुळे जिल्ह्यालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.